पप्पाला काय झालंय रे? हा मग काय झालं ते लयच उदास 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 बसायला लागले. चल विचारू त्यांना काय झालं. आज काय शाळा लवकर सुटली वाटतं. हा सुटली ना. कसा चालला अभ्यास काय? काय नाही निवांत. चांगला अभ्यास. काय झालं आज तुम्ही लयच नाराज बसलात. काय जेवण बिवण केलं का नाही? हा जेवण बिवण केलं पण आज खूप विचित्र घटना माझ्या मनाला घडून गेली आज. काय झालं? आपल्या गल्लीतला तो रमेश अंकल माहित होता का तुम्हाला? माझा क्लासमेट. खूप हुशार होता मुलगा. एवढा मेहनती, एवढा जिद्दी, गरीब चिकाटीतून वरी आलेला. अभ्यासात सगळ्यात पहिला नंबर त्याच्या यायचा शाळेमध्ये. तो दारूच्या एवढा आहारी गेला. काही वाईट मित्रांची संगत लागली. आणि लक्षात ठेवा, 100 मित्र असण्यापेक्षा एकच मित्र असावा, पण 100च्या बरोबरीने असावा. आपण दोष देतो दुसऱ्याला. चांगलं झाल्यावर आपण स्वतःचं कौतुक करतो, वाईट झाल्यावर दुसऱ्याचं नाव घेतो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, चांगलंही करणं आपल्याच हातात आहे आणि वाईटही करणं आपल्या हातात आहे. आज जर त्याला दारूचं व्यसन जर नसतं, कुठं तो मुलगा एखादा ऑफिसर झाला असता. दोन्ही किडण्यात फेल गेल्या आणि डॉक्टरनं घरी पाठवल्याच्या नंतर रात्री त्याला घरी आणण्यात आलं. आणि आता रानात आल्यावर माहीत पडलं की तो माझा मित्र मला सोडून गेला. त्याच्यामुळे बाळांनो, एक गोष्ट कायम लक्षात असू द्या, एवढं शिका, हवं ते मागा, मी तुम्हाला द्यायला तयार आहे. फक्त ह्या व्यसनाच्या आहारी जाऊ नका. कधीही दारू, गुटखा, तंबाखू, बिडी, सिगरेट कशाच्याही आहारी जाऊ नका. ऑनलाईन गेमिंगच्या नादात जाऊ नका. जग हे खूप सुंदर आहे. त्याच्यामुळे मला आज तुम्ही वचन द्या की तुम्ही कधीही अशा वाईट व्यसनाला आहारी नाही पडणार. आज आम्ही वचन देतो तुम्हाला की आम्ही कधीच वाईट व्यसनाच्या आहारी जाणार नाही.